आपण मागच्या व्हिडिओमध्ये सजीवांचे वर्गीकरण, याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स अकॉर्डिंग टू देअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, द साईज ऑफ दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, याच्यानुसार त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जीवाणू, आदिजीव, शैवाल आणि कवके यांचा समावेश होतो. तर याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि प्रोटोझोआ आदिजीव याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आता पुढचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पार्ट ऑफ दिज फंगी, म्हणजेच आपण त्याला कवके असं म्हणलेलं आहे. तर या कवकांचा आकार, द साईज ऑफ दिस फंगी आर 10 मायक्रोमीटर टू द 100 मायक्रोमीटर. म्हणजेच या कवकांचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. अकॉर्डिंग टू द साईज ऑफ, तर आकारमानासाठी युनिट ह्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. तर मायक्रो मीन्स व्हेरी स्मॉल, मीटर हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असतो. अँड अनदर ऑल्सो अनदर वन युनिट दॅट इज नोन ॲज द नॅनोमीटर. म्हणजे मायक्रोमीटरपेक्षा तो अगदी सूक्ष्म असतो. नॅनोमीटर, मायक्रोमीटर अँड मीटर. तर ह्याचं जी साईज आहे या फंगीची, द साईज ऑफ दिस फंगी आर 10 मायक्रोमीटर टू द 100 मायक्रोमीटर. एक्झाम्पल कॅन्डिडा, बेकर सिस्ट अँड मशरूम. म्हणजेच कवकवर्गीय याच्यामध्ये आढळणारे जे एक्झाम्पल आहेत, कॅन्डिडा आहे, ईस्ट आहे आणि मशरूम, यालाच आपण भूछत्र असे म्हणतो. मग आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात कसे असतात ते. दीज फंगी आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच कवके हे कुजलेल्या पदार्थावर आढळतात. त्याचप्रमाणे दीज आर ऑल्सो फाउंड इन प्लांट्स अँड दीज आर फाउंड इन द डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजेच कवके हे वनस्पती व प्राण्यांची शरीरे यांच्यामध्ये सुद्धाच आढळतात. त्याचप्रमाणे कार्बनी पदार्थामध्ये सुद्धा कवके आढळतात. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच कवके हे दृश्य केंद्रकी असतात व कवकांच्या काही जाती आपण उघड्या डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो. इट मीन्स दॅट सम फंगी आर कॅन बी सीन विथ द हेल्प ऑफ आवर आईज. म्हणजेच दीज आर some fungi are unicellular and these are the others algae are visible with naked eyes. म्हणजे आपण त्याला डोळ्यांनी सुद्धा, काही कवकांच्या जाती ते आपण डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो. These are saprophytic. It means that फंगी ह्या कवके हे ऋतुजीवी असून ते कार्बनी पदार्थापासून आपलं अन्न पोषण करत असतात. दीज अल्गी आर दीज फंगी आर सॅप्रोफायटिक अँड ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दे रिप्रोड्यूस बाय सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. म्हणजेच कवकामधील प्रजनन हे लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन या पद्धतीने त्याचं प्रजनन होत असतं. फॉर एक्झाम्पल कॅन्डिडा, बेकर सिस्ट अँड मशरूम. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द फंगी. म्हणजे कवकवर्गीय या त्याच्यामधील एक्झाम्पल जर आपण पाहिलं, मशरूम यालाच भूछत्र म्हणलं जातं, बेकर सिस्ट आणि कॅन्डिडा. नाऊ नेक्स्ट पार्ट इज द अल्गी. आपण त्याला शैवाल वगैरे म्हणतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये
भिंतीवर वगैरे पाऊस पडून गेल्यानंतर भिंतीवर वगैरे, जुन्या भिंतीवर वगैरे जे असा मऊसर भाग, हिरवट भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजेच तो मऊसर हिरवट भाग म्हणजे काय असेल बरं? म्हणजेच तो कोणता भाग असेल त्या ठिकाणी? तर तो शेवाल. भिंतीवर वगैरे असं एकदम मऊ प्रमाणात ग्रीन कलरचा तो भाग येत असतो. ती वनस्पती म्हणजे काय आहे त्या ठिकाणी? शेवाल. द साईज ऑफ दिस algae आर 10 मायक्रोमीटर टू द 100 मायक्रोमीटर. म्हणजेच या शेवालाचा आकार सुद्धा 10 मायक्रोमीटर पासून तो 100 मायक्रोमीटर एवढा त्याचा आकार असतो. फॉर एक्झाम्पल ऑफ दिस algae, या शेवालीची जर उदाहरणं बघितले तर क्लोरेला आहे, क्लॅमिडोमोनास आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस algae. These are aquatic. It means that शेवाले वनस्पती जी आहे ती ॲक्वॅटिक, टेरिस्टियल नाव ऐकलीच असतील तुम्ही. तर टेरिस्टियल म्हणजे काय? जमिनीवर राहणारे. ॲक्वॅटिक म्हणजे काय? पाण्यामध्ये राहणारे. तर these algae are aquatic. These are eukaryotic, unicellular. म्हणजेच शेवाल ही वनस्पती पाण्यामध्ये वाढतात. त्याचप्रमाणे ती दृश्य केंद्रकी असून एकपेशीय असते व ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. म्हणजेच ती कशी आहे? स्वयंपोषी आहे. प्रकाश संश्लेषण ही क्रिया त्यांच्यामध्ये होत असते. म्हणजेच पाण्यात असणारा जो हरितद्रव्य आहे त्याच्या साहाय्याने वनस्पती प्रकाश संश्लेषणाची क्रिया पूर्ण करतात. इट मीन दॅट these algae are eukaryotic, multicellular and autotrophic organisms. म्हणजेच दृश्य केंद्रकी असून एकपेशीय व स्वयंपोषी आहेत. म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्याला म्हणायचं ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. म्हणजेच पेशीमध्ये असणारा जे क्लोरोप्लास्ट आहे त्या क्लोरोप्लास्टच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषणाची क्रिया या अल्गेमध्ये होत असते. म्हणजे शेवालामध्ये होत असते. म्हणजेच पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. त्याचप्रमाणे some species of these algae are unicellular. म्हणजेच शेवालाच्या काही प्रजाती ह्या एकपेशीय आहेत. अँड मोस्ट ऑफ द स्पेसीज आर मल्टीसेल्युलर. त्याच्यापैकी काही जाती ह्या बहुपेशीय सुद्धा आहेत. अँड दीज आर विजिबल इन नेकेड आईज. म्हणजे आपण त्या पेशी दीज आर जे ती शेवाले आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. दीज आर द एक्झाम्पल्स क्लोरेला, क्लॅमिडोमोनास. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द algae. नेक्स्ट वन इज द व्हायरसेस म्हणजेच विषाणू. द साईज ऑफ द व्हायरसेस आर 10 नॅनोमीटर टू द 100 नॅनोमीटर. बघा आपण मागच्या ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया, algae अँड त्याच्यामध्ये आपण साईजचा आकार जर पाहिला असेल तर द साईज ऑफ दिस बॅक्टेरिया, algae आर द 10 मायक्रोमीटर टू द 100 मायक्रोमीटर. बट हिअर इन व्हायरसेस 10 नॅनोमीटर टू द 100 नॅनोमीटर. इट मीन दॅट व्हेरी स्मॉल. त्यांचा आकार हा अगदी लहान असतो. नॅनो मीन्स अगदी लहान. द साईज ऑफ द व्हायरसेस आर 10 नॅनोमीटर टू द 100 नॅनोमीटर्स. These viruses are not considered as a living organisms. म्हणजेच या विषाणूंना सजीव म्हणलं जात नाही किंवा सजीव किंवा निर्जीव असे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा त्यांचा मोडलं सीमारेषेत त्यांना असे म्हणले जात नाही. मात्र त्यांचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये केला जातो. म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो.
these viruses are very smaller or very small to the 10 to 100 times smaller than the bacteria. म्हणजेच हे विषाणू जे असतात हे जीवाणूपेक्षा 10 ते 100 पटीने लहान असतात. म्हणजे बघा त्यांचा आकार त्या ठिकाणी किती लहान असेल. म्हणून ह्या ठिकाणी त्याचा आकार काय आहे, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर, म्हणजे 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. म्हणजेच विषाणू हे 10 ते 100 पटीने जीवाणूपेक्षा लहान असतात. म्हणून these viruses can be seen with the help of the electron microscope. त्यांच्या आकाराच्या दृष्टीने बॅक्टेरियापेक्षा सुद्धा ते खूप लहान असतात. म्हणून आपल्याला विषाणू पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने त्या ठिकाणी आपण ते सूक्ष्मजीव पाहू शकतो. These viruses are found in the form of the independent particles. म्हणजेच विषाणू स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. त्याचप्रमाणे विषाणू म्हणजे these viruses are made up of DNA and RNA. DNA means deoxyribonucleic acid and RNA means the ribonucleic acid. These viruses, it means that the DNA and RNA पासून एक जो लांबलचक रेणू बनलेला असतो, त्या रेणूचं आवरण हे प्रथिनांचं बनलेलं असतं. इट मीन दॅट these viruses are independent particles and viruses are long molecule of DNA and RNA thread by a protein coat, आणि त्याला प्रथिनांचं आवरण असतं. But these viruses are survive only in the plants and animal cells. Living plants and the animal cells. म्हणजेच वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्येच या विषाणूंचं अस्तित्व असतं. मग त्या जिवंत पेशीमध्ये, त्या पेशीमधील दे कॅन प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ द होस्ट सेल्स. म्हणजेच त्या ठिकाणी पेशींच्या मदतीने, या वनस्पती पेशी असतील किंवा प्राणी पेशी असतील, त्या वनस्पती पेशींच्या मदतीने किंवा प्राणी पेशींच्या मदतीने विषाणू त्या ठिकाणी स्वतःची प्रथिने त्या ठिकाणी बनवितात आणि त्या ठिकाणी त्यांच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर असंख्य प्रतिकृती निर्माण झाल्यानंतर यजमान पेशी ज्या असतात त्या ठिकाणी, त्या यजमान पेशींना नष्ट करून त्या ठिकाणी त्यांची प्रतिकृती मुक्त केली जाते व विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. इट मीन दॅट these viruses can survive only the living plants and animal cells and produce their own proteins. वनस्पती किंवा पेशींच्या जिवंत असलेल्या पेशीतच ते राहू शकतात व त्या पेशीत, वनस्पती पेशीमध्ये असेल किंवा प्राणी पेशीमध्ये असेल, यांच्या पेशीच्या मदतीनेच ते स्वतःचं प्रोटीन तयार करतात विथ द हेल्प ऑफ द होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. ते स्वतःची त्या ठिकाणी प्रतिकृती निर्माण करतात अँड दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. स्वतःची प्रतिकृती निर्माण केल्यानंतर ते त्या ठिकाणी यजमान पेशींना मुक्त करतात. दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. मुक्त होतात व विषाणू पुन्हा अँड दे फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. परत त्या नवीन पेशींना त्या ठिकाणी संसर्ग करतात. दॅट व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस ऑफ प्लांट्स अँड द ॲनिमल्स. म्हणजेच या विषाणूमुळे वनस्पती आणि प्राण्यांना विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते.
mean that viruses cause many diseases to plants and the animals. तर तुम्ही काही नाव ऐकलेली असतील. That diseases cause the plants and animals. फॉर एक्झाम्पल आहे ह्युमन, मनुष्यामध्ये आढळणारा व्हायरस कोणता असेल, तर त्याच्यामध्ये आहे पोलिओ व्हायरस आहे, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, त्याच्यानंतर HIV व्हायरस आहे. म्हणजे मनुष्यामध्ये मानवामध्ये आढळणारा विषाणूची नावं कोणती, तर त्याच्यामध्ये पोलिओ व्हायरस आहे, त्याच्यानंतर HIV व्हायरस आहे, ह्युमन इम्युनो व्हायरसेस, त्यालाच आपण एड्ससुद्धा म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. अँड न्यूली बॉर्न, की सध्या की खूप गाजतो आहे तो व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. देन द कॅटलमध्ये, जनावरांमध्ये व गुरांमध्ये आढळणारा व्हायरस आहे. द नेम ऑफ दॅट व्हायरस इज पिकोरना व्हायरस. देन द प्लांट्स, वनस्पतीमध्ये आढळणारा व्हायरस टोमॅटो विल्ट व्हायरस आहे. म्हणजे टोमॅटोमध्ये आढळणारा व्हायरस आहे टोमॅटो विल्ट व्हायरस. त्याच्यानंतर टोबॅको मोझाईक व्हायरस. अँड इन बॅक्टेरिया, म्हणजे दॅट जीवाणूमध्ये आढळणारा व्हायरस बॅक्टेरियोफेज. दीज व्हायरसेस अटॅक द बॅक्टेरिया. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द बॅक्टेरिया. म्हणजेच मानवामध्ये आढळतो, त्याच्यानंतर गुरांमध्ये आढळतो, प्राण्यांमध्ये आढळतो, वनस्पतीमध्ये आढळतो आणि जीवाणूमध्ये आढळतो. दीज आर द टाइप्स ऑफ द व्हायरसेस. आफ्टर द व्हायरसेस, लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, हा जो आपला पहिला धडा आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट लेसन इन नेक्स्ट व्हिडिओ.